आज सकाळी-सकाळी उठल्याबरोबर चेहऱ्यावर पाहतो तर काय पूर्ण लाल-लाल इन्फेक्शन झालेलं होतं. कारण की काल सगळी धूळ साफ केली त्याच्यामुळे मला इन्फेक्शन झालेलं होतं. नमस्कार, मी प्रांजली आणि तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. तर मी आज सकाळी उठले, सकाळी 5 वाजता उठले मी. त्याच्यानंतर सगळं स्वच्छ करून देवपूजा वगैरे करून शाहूला रेडी केलं आणि शाहूचा नमस्कार वगैरे झाल्यानंतर पूर्ण रूम परत स्वच्छ करून स्वयंपाकाची तयारी केली. तर आज हे बाहेरगावी गेलेले होते. यांना असं बेसन आवडत नाही, तर मी माझ्यासाठी असं गोळ्याचं बेसन केलं. मला हे बेसन खूप आवडते आणि माझा स्वयंपाक झाल्यानंतर मला परत रूम आवरायची होती. कारण की काल सगळं वर आवरून झालेलं होतं. तर मला सगळे डबे वगैरे चेक करायचे होते. खराब काय झालं, चांगलं काय आहे. ते झाल्यानंतर समोरची रूम आवरून घेतली आणि दिवस असाच गेला. संध्याकाळी शाहूसाठी मॅगी बनवून दिली. त्याच्यानंतर मी संध्याकाळची आरती केली आणि आरती झाल्यानंतर मी सुद्धा शाहूसोबत मॅगी खाल्ली आणि शाहूला अभ्यासाला बसवलं आणि शाहूचा अभ्यास होईपर्यंत मी थोड्या वेळ माझ्या डोक्याला सुटी होती तर तेल लावायचं होतं. तर मी ते तेल गरम केलं आणि मला थोडंसं जास्तच तेल लागतं कारण की थोडेसे केस लांब आहे. तर मी एरंड्याचं तेल घेतलं. ते थोडंसं गरम केलं तर त्याचा चिकटपणा निघून जातो गरम केल्यानंतर. तर असं बघू शकता तुम्ही. तर हे तेल मी डोक्याला लावलं आणि शाहूचा अभ्यास झाल्यानंतर त्याने राधाकृष्ण असं नाव लिहिलं. छान लिहिलं होतं. आणि अशा प्रकारे आमचा दिवस संपला. तर कसा वाटला मला लाईक, शेअर